मित्रांनो निंगापूर गाव आहे. आणि इथं आहे भगवंत बागडे यांचं घर. इथं हे पान टपरे आहे. आणि आपण आता भगवंत बागडे यांच्या रामचंद्र बागडे यांच्या घरी आता जाणार आहोत. हे दिसतंय हे तुम्हाला मित्रांनो, हे रामचंद्र बागडे यांचं घर दिसत असेल तुम्हाला. हे संबंध इथून ते इथपर्यंत या मोडलेल्या भिंतीपर्यंत रामचंद्र बागडे यांचं घर आहे. आपण आता घरी गेल्यावर कोण कोण भेटतात बघूया आपण. नाव सांगा. मी भगवंत पंचुता बघा, त्यांचा पोरगा बाळू बागडे म्हणून. म्हणजे रामचंद्र बागडे यांचे नातू. नातू मी सांगा. ह्याने मराठी येत ना, त्यांनी हा, गावात तुम्ही ओळखून दाखवा. ह्यानी एक मालकरी आहे ते बाळूमामा शिष्य आहेत. हा बरं. ते गावात म्हणताना ते गावातली माणसं आहेत. नाव सांगा तुम्ही. म्हणजे बसप्पा दळवाई. दळवाई. मामांच्या विषयी कन्नडमध्ये थोडंफार बोलायचं सांगा त्याला. देवर स्टोरी येणार कन्नड ಬಾಳುಮಮ್ಮ ಕನ್ನಡದಾಗ ಭಾಳದ ನಾವು ಸಣ್ಣವ್ರಿದ್ವಿ ರೀ. ನಮ್ಮ ಅಪ್ಪಾರು ಹಿಂದೆ ನಮ್ಮ ಅಪ್ಪಾರು ಮತ್ತು ನಮ್ಮ ಇವ್ರು ಎಲ್ಲ ಭಗವಂತನದು ಎಲ್ಲ ಹೇಳ್ತಿದ್ರಿ. ಅವ್ರು ಇಲ್ಲಿ ಬಂದ್ರಂದ್ರೆ ಅವಾಗ ಅವ್ರು ಇರುವಾಗ ನಮ್ಮ ದೊಡ್ಡ ಪಾವಡ್ ಆಗಿಲ್ಲ ರೀ. ಈಗ ಅವ್ರು ಹೋದ್ಮೇಲೆ ದೊಡ್ಡ ಪಾವಡ್ ಆಗೈತೆ ರೀ ಅವ್ರದ್ದು. ಅವ್ರು ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಅಡ್ಡಾಡಿದ ಮೆಟ್ಟುಗಳೆಲ್ಲ ಈಗ ದೇವ್ರು ಅಡ್ಡಾಡಿದಂಥ ಮೆಟ್ಟು ಅಂತ ನಾವು ನಂಬುತ್ತೀವಿ ರೀ. ಹಿಂಗೆ ಈಗ ಪ್ರತಿ ಏಕಾದಶಿಗೊಮ್ಮೆ ದವಾದಶಿಗೊಮ್ಮೆ ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಭಜನಾ ಡೊಳ್ಳಿನ ಪದ ಹಿಂಗೆಲ್ಲ ಒಂದು 100 200 300 500 ಮಂದಿ ಮಟ್ಟ ಜನಸಂಖ್ಯೆ ಪ್ರಸಾದ ಮಾಡ್ತಿದ್ರು. ಅಲ್ಲೆಲ್ಲ ಏನು ಸ್ವೀಟ್ ಎಲ್ಲ ಮಾಡ್ಕೇರಿಂದ ದೊಡ್ಡ ಜಾತ್ರೆ ಆದಂಗೆ ಆಗೋದ್ರಿ ಪ್ರತಿ ಏಕಾದಶಿಗೊಮ್ಮೆ. ಇಲ್ಲಿ ಬಂದ್ರೆ ಒಂದು ಅವಾಗ ಒಂದು 2 ತಿಂಗಳ 2.5 ತಿಂಗಳು ಇದ್ದು ಹೋಗಿದ್ರು ಅವರು. ಅವ್ರು ಹೋಗೋತ್ನಾಗ ನಮ್ಮ 3 ಜನ ಎಲ್ಲ ಹೋಗ್ಕೊಂಡು ಅವ್ರನ್ನ ಕಳ್ಸಕ್ಕೆ ಹೋಗೋರು. ಅವಾಗ ನಾವು ಸಣ್ಣಾಗಿರಾಕಿಲ್ಲ, ಎತ್ತಿನ ಗಾಡಿಯಲ್ಲೇ ಮರಿ ಪರಿ ಹೇರ್ಕೊಂಡು ನುಚ್ಚದು ಮಾಡ್ಕೊಂಡು ದಾರ್ಯಾಗ ನುಚ್ಚು ನುಚ್ಚು ಉಣ್ಕೋತ ಅವ್ರು ಹೋಗ್ಕೊಂಡು ಮೆಟ್ಟಿಗೆ ಬಿಟ್ಟು ನಮ್ಮ ಎತ್ತಿನ ಗಾಡಿಗಳು ಹೋಗಿ ಬರ್ತಿದ್ರು ನಮ್ಮ ಊರಿಂದ. ನಾವು ಸಣ್ಣಾಗಿದ್ದೀವಿ ಆಗ. ಹೀಗೆಲ್ಲ ಅವ್ರದ್ದು ಅಜ್ಜಾರ್ದು ಇಕ್ಕಟ್ಟು ಅವರೆಲ್ಲ ಆದ್ಮೇಲೆ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಪಾವಡ್ಗಳು ಈಗ ಹೇಳಾಕತ್ತಿದ್ರು. ಅವಾಗ ನಮಗೂ ಅಜ್ಜಾರು ಇವರು ಒಂದು ದೇವರು ವಾರಿ ಮಂದಿಲ್ಲ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ನಾವೆಲ್ಲ ಈಗ ಅವ್ರನ್ನೆಲ್ಲ ಬೇಕಾದ ನೆನೆಸ್ತೀವಿ. ಅವ್ರು ಎಲ್ಲಿ ಸಿಗೋಂಗಿಲ್ಲ. ಆದರೂ ಈಗ ನಮ್ಮ ಊರಾಗೂ ಇಲ್ಲೊಂದು ದೊಡ್ಡ ಸ್ಥಾನ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಈಗ ಅಲ್ಲಿ ಅದಿಮಾಪುರಕ್ಕೆ ಹೆಂಗೆ ಗುಡಿ ಇದೆ ಅದ ಸೇಮ್ ಇದು ಗುಡಿ ಕಟ್ಟಿಸ್ಕೊಂಡು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಈಗೆಲ್ಲ ಅವ್ರ ಮೂರ್ತಿ ಸ್ಥಾಪನಾ ಅದು ಮಾಡ್ಬೇಕು ನೋಡಿದ್ರೆ ಇದು ಕೊರೋನಾ बत्रे. काय सांगितलं सांगा तुम्ही. त्यानं काय सांगितलं ते सांगा मराठीमध्ये. आम्हाला कळलं नाही काय त्यानं. म्हणजे बाळूमामा ह्याने लहान होतं. बाळूमामा तेव्हा त्यांनी त्यांच्या वयात त्यांचं वाढ वडलं आमचं वडलं सगळं म्हणून बकरी लावून द्यायला आमच्या गावातली माणसं जात होती. म्हणजे तेव्हा काय गाड्या बिड्या काय नव्हती. घोडी होती, घोड्यावर बारदान घालायचं. म्हणजे पिल्ली बिल्ली अशी मोठी एक झल्लीसारखी बुट्टी म्हणून असतात बघा, त्याच्यात घालायचं. ते पिल्ली वरत मुतायचं म्हणून सगळं प्यायचं. तसंच पिल्ली घेऊन जायचं. धनगरचं कामच तसं झालं. तर मी काय आमच्या गावातलं एक त्या टायमाला एक 40-50 माणूस जात होता मेन. ते जुन्या माणसांनी देव म्हणायचं ओळखलेलं होतं. म्हणताना त्यांनी पिल्ली सगळं डोक्यावर मुतायचं करायचं. काय केलं तर मी 40-50 माणसं पाठवून द्यायला जायचे. होय, देव असताना. हा, तेव्हा देव म्हणून देव जीवत असताना देव म्हणून कुणाला कळू नये. कुणाला मेन माणसं देवाला ओळखतात त्या मला इतकं कळवलेला देव आहे. साक्षात देव आहे. काय बाळूमामा म्हटलं तर तेव्हा त्यांच्यावरनं नंतर किंवा काय पुढं देव समाधी घ्यायच्या टायमाला कुणाला काय बोलतोय कुणाला शिज देतोय ते खरंच येत होतं. ते म्हणताना वाढत गेलं. नंतर देव म्हणत होता हे जगतातले सगळे देव एक बोटात आहेत रे, अजून आतलं बोट एक्स्ट्रा झाला आहे म्हणत होता. आणि देव कुठल्या मंदिरात गेलं तर पायथन फेडत नव्हता. हा, लोकापूर दुर्गामला एक फेडलाय बघा देव, वाईटले आहे म्हणून. शेवटचं गाव रे रामचंद्रा, शेवटचं गाव आहे आणि लोकापूर दुर्गामला लई वाईट आहे. हा, काळ्या तोंड्याचं आहे, पुढं मी जात नाही, तुझं गाव शेवटचं रे म्हटलं. आमच्या रानात पीक पाणी सगळं चारून लास्ट गाव म्हटलं तर आमचं गाव लिंगापूरच लास्ट गाव. म्हणजे आई ओळख करून द्या. मागा एकदा झाले आपली मुलाखत. तरी पण बाबा आमचा बकरी राखायला असा आम्ही अन्नू निपजला नसा. अन्नू बायको नवरीला करून घेतला नसा. बकरी राखायला असा असताना देव असा तेव्हा बाळू आजा असताना लेका 2 बन पाऊस लागला असं. बाळू आजा तंबूत नजला असं ना. आणि लेका तू बकरी राख मी आत नसतो पण तंबूत आतमध्ये निजला आई. आणि काय रे तुला एक मराठीची बायको करतो आणि माझी बकरी सोडून जाऊ नको लेका मला ना. हो झालं देवा म्हणून बकरी राखायला लागलाय.
आमचा म्हणा इथंच ठेवून शेवतोय की बोलून पत्त्यांचे फारून पळून टपणीच्या गावाला आलाय निंगापूरमध्ये येताना हळून तो का झाला देव बघितलाय गोत होलय बघा ए भैया जला का रे बलाई बोलून का बलाय मग मी जवळून काढलं तर माझा लोक राहतच हा पूर्ण मराठी येत नाही काय आई तुम्हाला येत नाही हा बोला 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 असं बोला बोला मी जवळून काढलं तर माझा लोक राहतच हा दुसरा जवळून काढलाय पळून झाला माझी बकरी सोडून बर बोलून देव बोलून शिकला बर त्यापण बोलून त्याशी हे करून अंगरा तुझी सलगी मी सोडून लेका बोला बोलून महाग ना तो आमचा बाबा बॅरेकडे करून शिकला त्याचं पूर्ण बाळे होलं नाही अर्ध बाळे होलं बर अवीस अर्ध होलं त्याचं बायको नवरी मेली तिला येऊन साक्षात येऊन देव भेट होला तिच्या नवरीला भेट होऊन आणि कॅन्सल होलं 5 वर्ष जगली देव दवाखान्यात येऊन भेट होला तिला देव भेटून का बोला 3 दिवस जीव नसत तिच्या बाईच्या अंगात 3 दिवस जीव नसताना का बोला सलाईन चढीनंतर डॉक्टर का बोला आता ही वाचत नाही तुम्ही घरला हटकून शिवून जावा तिला बोलताना बाबा आमचा बाबा नडा लागला नडताना वळून आज 2 मध्ये रात्री बाळवत जा तिच्या मध्ये आलाय तब्येत आला येऊन आणि वळून 3 दिवस झालं मी मठ सोडून येऊन मी 3 दिवस झाला तुझ्या जगी येऊन तुझं ऑपरेशन करताना मी तकडीत तुझा जीव तू का धरलोच माझं जाडबड गटलंय तोंड आणि वळून माझं तोंड जाडबड गटलंय आता मी माझ्या गावाला जातो आणि तू काही तुझ्या घरला तुझ्या गुहाला हटकून बाड्याला हटकून जाऊन सोड बोलताना सलाईन चालू होलं तेव्हा मध्ये तुझ्या बाल हटक बोल मना बल्ली बोलताना आमच्या बाल हटकलो तेव्हा गुटी बल्ली अशी अशी आजा आलाच आणि घोंगडं घातलाच हेडकाला बत्त्याची काठी धरलाच येऊन आमच्या घरला जा बोलाय बोलली 5 वर्ष बदकली मागणं कॅन्सल व्हायला तेव्हा